राम राम मंडळी, मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवर. आता जवळजवळ 11 वाजलेत. मी आलोय कुर्डवाडीला. हे आमचा कपिलच्या घरी आलोय. या की. हे रबराचं झाड आहे काय? नाही नाही, वड आहे, वड वेगळ्या जातीचं वड. तसला कशाला लावलं रे? नसुनी म्हणते का? मग आपला देशीच लावायचा वड चांगला. झाडं झुडपं बरीच लावलेली. कपिलने सौर ऊर्जेवरच केलंय सगळं. सोलर. हा, सोलर. सोलर करू आपण बी त्याला. मामा कुठे गेला आता? ते आरोग्याला सोडवा गेले असते शाळेत. हा 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 हा, चालतंय. तर हे आमच्या मामी आहेत. आता बरं आहे का तब्येत? बरं आहे. या जावं की कधी पिपळ कुठ्यालाही. बरं येतो एक दिवशी. हां, आई आता मी सांगतो आईला, मामीने सांगितलंय म्हणून ना. बरं. इथं सगळी बघा झाडं फिडं लावले ते कपिलनं चांगलं. पलीकडं अंजीरला येते ती करा. अंजीरला हो येतेच की. येते ना. केळी हे लावले ते, केळीला केळं लावले ते. आले ती चांगली पैकी. छोटीशी शेती आपली. तर आता आलोय मी कुर्डवाडीमध्ये, होंडा शोरूममध्ये. इथं आपल्या मामाचा मुलगा आहे अमोल सुरवशी. कुठे इकडे आहे काय आता? आहे का? हे अमोल सुरवशी कधी दिसला नसेल व्हिडिओमध्ये, आज पहिल्यांदा येतो माझ्या व्हिडिओमध्ये. कपिल असतो सारखा, तू नसतो. काय चालू आहे? काय नाही बाबा, शेतात जाऊन आलो तुझ्या. हा, ऊस ही बघितला. बघितल्या वस्ती होय, आत जाऊन नसेल बघितलं. आतमध्ये आत लोक आहे त्याला चावी होती की तिथं? होते का? आम्हाला काय माहिती कुठच्या वेळेस. होय. मोबाईल नंबर सांगा एकदा. तर मंडळी आता आपण किराणा घेतला. आपलं काम कुर्डवाडीतलं झालं, बराच उशीर झाला. आता जाऊ गाडीला लावला किराणा डायरेक्ट मळ्यात. मसाल्यातल्या 1-2 वस्तू भेटल्या नाही त्यावर. काय झालं म्हणे? हा हा हा, खायला टाकलं नाही मालकीने ना. बर 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 बर. पिशवीत काय आणले ते सांगा म्हणते. मालकीनीच विचार नका. नाही ना, ते म्हणते मालकीने काय खायला टाकलं नाही. हा, ठीक आहे. तुझ्याकडे बघते ती बाई काय कसं बघते तुझ्याकडे ते. हा, टाकलं नाही वय. बर बर बर, मी सांगतो. हा, सांगतो नामा. ही आज उड्या मारायला लागले. चपात्या सगळ्या खाऊन टाकल्या टोपल्यातल्या वर किचनवर उड्या मारायला लागले का? त्यांना तर लॉकअप मध्ये टाकावं लागतंय. कुठला आणता लोक? ठीक आहे, दार बंद करून घ्यायचं आणि बाहेर ठेवायचं. मग ही लोक चोऱ्या करायला लागल्या. मध्ये ठेवते ती मस्त इंडते. गायनं बांधलं ना. चला, आणलं बघ सगळं सामान. 2 वस्तू भेटल्या नाही त्या फक्त. तर ते कुठल्या माझ्या लक्षात नाही गेलं, पण ते हा यादीवर बस समजा. आणला ना. होय होय होय. तर आल्या म्हणलं पटकन मोटर चालू करावी. फ्यूज उडली होती, तिने मोटर चालू केली होती पण मोटरने फ्यूज उडवली. येताना एक फ्यूज तार बंडल आणला, कारण की दुसऱ्या फ्यूजा टाकलेल्या टिकत नाही. फ्यूज तार मिळते आपली. फ्यूज तार आणली. आता फ्यूज तार बसवू, मोटर चालू करू, पाणी बी भरून घेऊ. आज 7-8 दिवस झालं पाणीच नाही ना भरलं. आपली बाहेरची टाकी मोठी आहे त्याच्यामुळं 4-8 दिवस पाणी जातं. चालू करू मोटर आता. चालू मोटर. होईल गारात आपला. गायना बांधलेला आहे तिकडं. का ग, का आली इकडं? एका पाटीत जाते ती का? एका पाटीत कशी जायची? भरली का? बरं झालं. ती आपली मका होती ना इथं जरा, आणि पाऊस सगळ्या रानात पाणीच होतं. थोडीफार कणसा मकाची तेवढंच. आपल्याला भाकरी करून खायला. हां, भाकरी करून मकाची भाकर आदनमधनं खायचं म्हणल्यावर जमल की. सोलून बी ठेवली मका. बरं केलं. चला, मका नाही सोडली आपलं तीच कणसं सोलली. येणार नाही ना पिशवी.
गोळा करून ठेव की पाखरला लागली सांडासांडी करायला. पाखरांना काय रानातलं खाते ती पेरलेलं आता ही चाळून एकदा काढावं लागेल का? जोडगव आहे ही, लय जुना झाला ही. म्हणलं हे आणि मी काय केलंय माहितीये का, हा ही मशनीवरनं हे करून आणावं लागतो, ह्याच्यातनं ह्या जोडातनं गहू बाजूला काढावा लागतो. मी आपल्या यंत्रावर म्हणजे गिरणीवरच टाकलाय, गिरणीतनं होतोच की भुगाच झालाय माझ्याकडे. भोगा नाही होतो गिरणीतनं सुद्धा, पण लय जुना झाला ग त्याच्यामुळे हे भोगा झाला. जरा नवीन असताना तर काय नसतं झाला. काय नाही, भुगा तर भुगा खीर करून खायची हम्म. मस्तपैकी. ह्याला किती वर्ष झाली असतील? ह्याला 2 वर्षाचा आहे. 2-3 वर्षाचा आहे की? नाही मग 2 वर्षाचा आहे. 2 वर्षापूर्वी कुठं होता 2 आपल्याला? वर्षापूर्वीचा त्याच्यात आहे. तिथं मी थोडं केलेला, हा. आपण या मशनीनं थोडं हे केलेलं. हम्म, 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 2 वर्ष. आता ह्या सुगीत 2 वर्ष होतात ह्या गावाला. हम्म. जुनात येते ह्याच्यात आहे ड्रम मध्ये. जोडगावाच्या नको वाटतं नादी लागायला. त्याला 5 महिने लागते, ती 4.5-5 महिने. पाणी लय लागतं. हां, पाणी बी लागतं त्याला, कापायचं परत, ती त्यातनं गहू निघत नाही बाजूला, त्या गव्हासाठी वेगळीच परत प्रोसेस बाजूला काढायला. लाईट जायचा टाईम झाला आहे, 5:16 झालेत. मला वाटतं 5:05ला लाईट जाते, पण अजून कसं काय गेले नाही काय माहिती. चला, ही इथं आली केळं काढायला. पिकले ती का ग? म्हणजे पाड लागलाय का? ह्या केळींचं कसं आहे, हिला पाणी एवढं विशेष भेटत नाही टायमाला. गव्हाला पाणी दिलं तर हा घडच काढू का? होईल का? मस्त आहे की. तर ही म्हणसाल तुम्ही केळी, तिकडं म्हणता बघा. ही हात बघा माझा आणि तुम्हाला समजेल ही केळी बघा, इथे पिकली केळी, जी पिवळी झाली ती. बघा इथं पण एक बोटा एवढीच केळ आहे ती, लई मोठी नाही ती केळ, तिकडे बघा पण की. पाड लागला ह्याला. इकडे बघा हे हा, पिकली. काढ दोन्ही बी काढ, म्हणजे पाखरे ठेवणार नाही. ठीक आहे, खाते ती. खाते ते ना. हा. ठेव खाली. घडच काढते ही बी. बाई आल्यावर खाई. आता ती झाड जी आहे का, ती झाड तसंच ठेवावं, म्हणजे झाड नाही. कापलं ना. हा? बारीक आहे टाव खेळ, मी म्हणते पुढचंच कापावं तेवढं. का ग? बरं काप, तेवढंच काप, जेवढं पाड लागलाय तेवढंच काप. ते दुसऱ्या केळाला धक्का लागलाच तरी एकाला, एवढं तेवढं होणारच. पुढच्याला लागल का? असंच कापते. हां, गहू आपला पाण्यात 2-3 दिवस लागतील ह्याला भिजायला. आता ह्याला एकदा चेक करू का? हे बघा हां, पिकलंय काही? ही इकडे ही झाली बघा. मला एक दे की ही पिकलं. काही तुटलेलं आहे. बरं, हां अजून दुसरीकडे चला, आली हाय. तिकडली बघू की. बघ बरं. इथे खालीच. चला, 1-2 दिवसात स्वच्छता येईल आपल्या. हा, मी तेच सांगते तुम्हाला की ज्याला घरची खायची आवड आहे का, हां, ती याच्या तोंडावर बरोबर फळं पण पिकते ती. तिला यंदा पिरू नाही तर ना भेटलं पण. भेटलं नाही तर तरी मला सारखी म्हणते मी असते तरी ना 1-2 आर राहत्याला तिला. तिला म्हणलं तू येईपर्यंत 1-2 दिवस खाण्यासाठी तरी तुला फिरून राहते, टेन्शन घेऊ नको. तिला लय आवडतं, तिला बाहेरचं अजिबात आवडत नाही. ती माझ्यासारखी एवढी बा. बाहेर आहे का नाही, हम्म. पण ती हॉस्टेलवरच जेवण बाहेरचं एकदा सुद्धा, फक्त आता किती एप्रिल 1 तारखेला गेली ती, हम्म. आणि आज किती तारीख आहे, जानेवारी चालू आहे. हां, 7-8 महिने झालं ती बाहेर आहे. फक्त एकदा एक समोसा खाल्लाय तिने बाहेर, बरोबर. अजिबात बाहेरच खात नाही. दिवस मावळा आला, चालू गाईंना आणायला. गाईंना आणायचं, बांधायचं झालं. क्षितिज जरा थोडासा आजारी पडलाय, ताप आलाय त्याला औषध दिलंय, जरा बरं वाटायला लागलंय. आता ताप त्याचा कमी येईल, आणि थंड बी आहे ना त्याच्यात. काय बाजरी गायसनी करू आपल्या इथं. बाजरी? बरं, बाजरी आणू, नाही तर मका करू का? सारखे कापून घालायसाठी चालतंय की. बाजरी करू, बाजरी बी चांगली आहे. थोडीशी थंड कमी व्हायला पाहिजे, लय थंड उपयोगीची नाही. कशी राहत असतील मायनस मध्ये? हा,
-0 आपलं -1 10 एका ठिकाणी तर त्या इथनं चला की काय नाही होय एका ठिकाणी तर -50 डिग्रीचा ती व्हिडिओ होता समोर आलता म्हणलं आयला काय कसं काय अवघड आहे. तिथं माणूस 15 मिनिटात खालास 15 मिनिटात बाहेर जर असा जर पडला मी स्वेटर घालून पडा नाही तर कसंही पडा 15 मिनिटात माणूस खलास होऊन जातो. एवढी थंड आहे तिथं रक्त गोठून जातं नुसतं लगेच. गाई वाट बघते ते हा कुणी जरी गेलं तरी मरणारच आहे. मी जरी नाही कुणी जरी गेलं तरी मरण तिथं. तर मंडळी आता रात्रीचे वाजले जवळजवळ 6:30 ते 7 आणि आता आम्ही एक पदार्थ बनवणार आहे. ती पदार्थ जर सक्सेस झाला तर तुम्हाला ती पदार्थ बघायला मिळेल आणि ते पदार्थाची रेसिपी पण लवकरच आपण गावाकडची वाट या चॅनलवर टाकणार आहे. पण ती पदार्थ बनवायच्या आधी आपल्याला करून बघावं लागतो की बाबा ती होतंय का. जर ती झाला तर मग ते तुमच्या पुढं सादर करावं लागतो आणि ती तुम्हाला समजून सांगावं लागतो की बाबा ते कसं करायचं आहे काय. तुम्ही सगळं साहित्य घ्यायला चालू आहे. पण ती पदार्थ कसा बनवायचं काय हे आता तर मी काय सांगणार नाही तुम्हाला. ती तुम्हाला डायरेक्ट आपल्या गावाकडची वाटेवर बघायला मिळेल. जर ती सक्सेस झाला तर, नाही झाला तर मग ही एक मज्जा म्हणून आम्ही सोडून देतो विषय. कारण बरंच असं पदार्थ आहे की ती बाबा ती पदार्थ सहजासहजी होत नाहीत आणि यूट्यूबवर म्हणजे बऱ्याच चांगल्या कुकला सुद्धा ते अजून पदार्थ जमलेला नाही. तर ती पदार्थ असाच एक पदार्थ आता बनवायला आपण चालू केलेला आहे. तर त्याचं नाव पण तुम्हाला सांगेन मी. तो चालू आहे आता वजन ही करायचं काय करायचं ती घ्यायला लागली. आता पीठ एका बाजूला वजन करून सगळं आणि गोड पदार्थ आहे तसा आणि तुम्हाला सगळ्यांना त्याचं नाव बी माहीत आहे. तुम्हाला मी सांगेन बी. घेतलं बरं. ही कशाचं पीठ आहे? गव्हाचं. हां बघू आता काय होतं. तर मंडळी एकदा सोडून दोनदा प्रयोग केला पण आपला दोन्ही प्रयोग फेल गेला. आणि मला एवढंच सांगायचं आहे की एखादी गोष्ट करायचं म्हटलं तर ती एवढी सहजासहजी सोपी नाही. जर का ती गोष्ट जर का खरंच गुपित असेल आणि आपल्याला ती जर का करायचं गेलो, आपल्याला योग्य मार्गदर्शन करणारं कोणी नसलं तर ती सहजासहजी शक्य होत नाही. पण ही रेसिपी आपण तुम्हाला जरूर करून दाखवू. आता त्या रेसिपीचं नाव तुम्हाला सांगत नाही कारण की मग ती काय म्हणतात त्याला आमचा अहंकार ठेचल्यासारखा होईल त्याच्यामुळं. तर बघू प्रयत्न करत राहू आणि हे सक्सेस झालं की तुम्हाला ही रेसिपी जरूर दाखवू आणि लवकरात लवकर दाखवू. आता रात्रीची वाजली 10:30 झोपायचा टायमिंग झाला आहे आणि आपला आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवू. परत अजून उद्या भेटू. तोपर्यंत सगळ्यांना श्री गुरुदेव दत्त.